मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधले अर्ज नामंजूर होणार नाहीत. पात्र महिलांचे मराठी भाषेतले केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून स्पष्ट. राजकीय पक्षांनी कॉर्पोरेट कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून घेतलेल्या कथित पैशांच्या एसआयटी तपासाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. एसआयटी तपास करावा अशी होती याचिका. खोटी बिलं देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक. राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेची कारवाई. सातारा जिल्ह्यातील मायणी येथे हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचं पथक दाखल. मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हिम्मत देशमुख यांचा सहभाग आहे का याविषयी ईडीकडून तपास सुरू असल्याची माहिती. साताऱ्याच्या वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पाणी. गणपती मूर्तीच्या पायापर्यंत पाणी आल्याची माहिती. धोम धरणाचा प्रवाह वाढल्यामुळे मंदिरात पाणी. वर्धा जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टर क्षेत्रात शेती पिकाचं नुकसान. मशागत खोळंबली. वर्धा जिल्ह्यात केवळ 14 दिवसात 548 मिलीमीटर पाऊस. 43 मंडळात अतिवृष्टीची नोंद. केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू काश्मीरचा दौरा करणार. 8 आणि 9 ऑगस्टला करणार दौरा. कल्याणच्या गोवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात पाऊस कवितांचा कार्यक्रमाचं आयोजन. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण ग्रामीण शाखेच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.